आपण जाऊयात. आपले प्रतिनिधी ओम देशमुख सुद्धा आपल्या सोबत आहेत. ओम, जवळपास 1 तास 5 मिनिटांपासून दिल्लीमध्ये अमित शहांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? ओम. संदीप, निश्चितच महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य, पॉलिटिकली महत्वाचं आहे. त्यासोबतच आर्थिक विकासाचं केंद्र म्हणून सुद्धा मुंबईकडे पाहिलं जातं. या सगळ्याच दृष्टिकोनातून गेल्या 5 वर्षापूर्वी जी चूक भाजपनं केली होती ती पुन्हा एकदा करायची नाही, हे भाजपनं निश्चित केलंय. महायुतीला प्रचंड मोठं यश मिळाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल निर्णय झालेला नाही. तोच निर्णय आजच्या या दिल्लीतल्या ऐतिहासिक आणि मॅरेथॉन बैठकीमध्ये ठरणार आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री पदासोबतच उपमुख्यमंत्री पद असतील किंवा पालकमंत्री पद असतील, महत्वाचे पोर्टफोलिओज असतील, हे नक्की कुणाकडे जाणार आहेत, कशा प्रकारे सत्तेचं विभाजन होणार आहे, कशा प्रकारे सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये विभागली जाणार आहे, जेणेकरून महाराष्ट्राची पुढची पॉलिटिकल जी डेमोग्राफी आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडामोडींचा कसा सहभाग असेल, हे सगळं आजच्या या ऐतिहासिक बैठकीमध्ये ठरणार आहे. जसं आत्ताच आपण सांगितलं होतं की या बैठकीच्या आधी एक बैठक अजित पवार यांच्या घरी देखील झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे हे नेते उपस्थित होते. तर भाजपकडनं देवेंद्र फडणवीस यांची या बैठकीला उपस्थिती होती. त्यामुळे या बैठकीच्या नंतर अमित शहाच्या सोबत जी बैठक सुरू आहे त्यामध्ये मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा सगळेच महत्वाचे महायुतीचे नेते असतील, जे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत ते सगळे आहेत. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे आता जवळपास या बैठकीतून निश्चित होईल. अर्थात भाजपचा मुख्यमंत्री असेल हे आता निश्चित आहे. मात्र भाजपमधून सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नावावर जरी सहमती होत असली तरी सुद्धा नाव मात्र अद्याप घोषित झालेलं नाही. हे नाव नक्की का घोषित होत नाही, हे नाव घोषित होण्यात काही अडचणी आहेत का, काही बातम्या आल्या होत्या त्या बातम्या खऱ्या आहेत का, आणि जर या सगळ्यामध्ये अडचण कुठलीही नाही तर नेमकं नाव घोषित व्हायला वेळ का लागतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अर्थात येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या सगळ्या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल आणि 2 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल अशी माहिती समोर येते. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये अंतिमतः तोडगा निघतो आणि मुख्यमंत्री पदासह इतर महत्वाच्या ज्या काही गोष्टी असतील, पालकमंत्री पद असतील, महत्वाचे पोर्टफोलिओज असतील, उपमुख्यमंत्री पद असेल, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे युडी जे नगरविकास खातं आहे, जे अत्यंत महत्वाचं खातं आहे, ते युडी खातं आता नेमकं कुणाकडे राहणार आहे यावरून सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजप गृह असेल किंवा अर्थ असेल किंवा महसूल असेल, या सगळ्या महत्वाच्या खात्यांवरचा जो काही आपला से आहे तो सोडायला तयार नाहीये. त्यामुळे आता किमान नगरविकास खातं देऊन तरी शिवसेनेची आणि पर्यायाने एकनाथ शिंदेची बोळवण केली जाते का, आणि त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यात कुठल्याही नाराजीशिवाय भाजपला यश येते का, भाजपच्या नेतृत्वाला यश येते का, हे पाहावं लागणार आहे. कारण मोठा जनाधार भाजपला आणि महायुतीला मिळाला आहे. त्याचं तो कुठेतरी त्याचा डायरेक्शन चेंज होऊ नये आणि या सगळ्या युतीच्या राजकारणामध्ये कुठेतरी आरोप प्रत्यारोप होऊ नये याची काळजी भाजपच्या नेतृत्वाकडनं घेतली जाते. अद्यापही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरती राहावं अशाच आशयाच्या मागण्या करू लागलेत. काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्री पदावरचं से सोडल्यानंतर सुद्धा आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जरी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली असती तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाबाबत आपला से असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेकडनं 2 भूमिका मांडल्या जातात आणि यामध्ये नक्की आता मुख्यमंत्री पदाचं काय होणार, भाजपचा से काय राहणार. या सगळ्यामध्ये आपण बघितलं मुख्यमंत्री तर भाजपचा होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. मात्र अजित पवारांच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री हे अजित पवारच असतील. मात्र शिवसेनेला जर दुसरं उपमुख्यमंत्री पद दिलं, 2 उपमुख्यमंत्री होणार हे अजित पवारांनी कालच स्पष्ट केलंय. शिवसेनेचा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हेही तितकंच महत्वाचं आहे. ओम. संदीप, निश्चितच, कारण शिवसेनेकडनं जर आपण पाहिलं उपमुख्यमंत्री पदाचा जर स्वीकार केला गेला तर उपमुख्यमंत्री कोण असणार हा मुद्दा कळीचा ठरतो. कारण भाजपच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर येण्याचं मान्य केलं होतं, कारण त्यांच्या पक्षाचा तो आदेश होता. मात्र आताच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे स्वतः पक्षाचे प्रमुख आहेत, स्वतःचे पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे स्वतःच्या शिवसेनेच्या पक्षाच्या अध्यक्षांनी असं मुख्यमंत्री पदावरून डिमोशन घेऊन उपमुख्यमंत्री पदावरती येणं हे निश्चितच स्वतः एकनाथ शिंदेच्या राजकीय कारकिर्दीसहज शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मॉरल कुठेतरी यामुळे डाऊन होईल आणि त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी कोण बसवावं या सगळ्या संदर्भात शिवसेनेमध्ये चर्चा आहेत. मध्यंतरी उदय सामंत यांचं देखील नाव यामध्ये पुढे आलं होतं की उदय सामंत उद्योगमंत्री राहिलेले, ज्यांचे भाजप आणि राष्ट्रवादीशी चांगले संबंध आहेत, त्यांना उपमुख्यमंत्री करावं. मात्र या सगळ्यामध्ये, या सगळ्या चर्चांमध्ये आता शिवसेनेकडून नेमके कोणाचं नाव पुढे येत आहे. अनेक खरं तर दावेदार, अनेक ज्येष्ठ मंत्री शिवसेनेकडे आहेत. त्यामध्ये शंभूराज देसाई असतील, ज्यांनी एक्साईज खातं सांभाळले, ज्यांचे फडणवीसांशी चांगले संबंध आहेत.
शंभूराज देसाई सोबत दीपक केसरकर असतील ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यासोबतच अनेक महत्वाचे नेते आहेत ज्यांनी प्रशासकीय आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवरती शिवसेनेची बाजू भक्कमपणे लढवलेली आहे.